तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, जेव्हा आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचलो. आणि ही जी जागा आहे ती माझ्या जाऊबाईंनी जिथे प्लॉट घेतला आहे ना त्यांची जागा आहे. आणि हे चौघं बहीण भाऊ खूप मस्ती करत होते. सकाळी सकाळचा नाही, संध्याकाळचा व्हिडिओ आहे, कारण सकाळी मी शूट करू शकले नाही. गेल्या गेल्या खूप घाई असते आणि आपण फ्रेश वगैरे व्हायचं असतं, त्यावेळेस मी काही शूट केलं नाही. पण त्याच्यानंतर मुलांची मस्ती संध्याकाळची चालू होती आणि बाकीचं आमचं जे काही काम आहे तेही चालू होतं. ते तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे की आम्ही कशासाठी गावी आलो आहे. तर हे व्हिडिओ खूप लेट पोस्ट होत आहे. कदाचित हे व्हिडिओ तुम्हाला येईल तोपर्यंत मी कोल्हापूरला आलेली असेल. तर हा व्हिडिओ माझ्या मोठे दीर आहे, यांचे मोठे भाऊ आहे, त्यांचं आहे. म्हणजे ते खूप मानतात देवाला. आणि सकाळी सकाळी त्यांचं जो हे चालू होता ना, त्यांनी एक पार्थिव शिवलिंग बनवली होती, म्हणजे आपल्या मातीची. आणि खूप छान प्रकारे त्यांनी हे केली होती, म्हणून मला ते आवडले आणि मी केले. बघू शकता तुम्ही, हा जो बोर आहे हा माझ्या जाऊबाई आहे आणि हा जो प्लॉट आहे त्यांचा आहे. त्यांनी घेतलेली जागा आहे, तिथे बोर केलेला आहे. चांगल्यापैकी पाणी वगैरे त्याला लागलेलं आहे आणि व्यवस्थित वातावरण आहे इथला. आम्हालाही अशाच प्रकारे घ्यायचं आहे, पण काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे आम्ही इथं नाही घेऊ शकतो. इथंच घ्यायचं होतं आम्हाला खरं तर. आणि हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा मिळत आहे. चौघांची परत मस्ती वगैरे चालू आहे. यांची आणि जाऊबाईची थोडीफार काय थट्टा मस्करी असते ती, आणि चालू आहे बाकी सगळं. तर बघू शकता बोरला चांगल्या प्रकारे पाणीसुद्धा आहे. कोल्हापुरात तर जिथं बोर केलं तिथं पाणी लागेल, पण इथं बोरचं प्रमाण कोल्हापुरात कमी आहे. संभाजीनगरमध्ये जास्त आहे बोरचं प्रमाण, कारण तिकडं पावसाळा एवढा नसतो. पण बऱ्यापैकी ज्याचं त्याचं बोर वगैरे असलं की व्यवस्थित पडतं, पाण्याचं प्रॉब्लेम येत नाही. नंतर संध्याकाळचा वेळ होता आणि सूर्यास्ताचा वेळ होता. खूप छान असं वातावरण झालेला. या वातावरणामध्ये राहायचं खूप इच्छा आहे, पण काही गोष्टींमुळे नाही होऊ शकत. खरं तर इकडं बदली पण लवकर होत नाही. आणि हा जो घर तुम्हाला दिसत आहे तो आमचा स्वतःचा घर आहे. आम्ही घेतले आहे आता. जो जुनं बांधकाम आहे, पण व्यवस्थित, म्हणजे एक म्हणतात ना इन्व्हेस्टमेंट म्हणून आम्ही घेतलेलं आहे. जुनं बांधकाम जरी असलं पण याला आपण नवीन करू शकतो, म्हणजे सगळं जे काही बदल आहे ते करू शकतो. पण सध्या आत्ता तरी करणार नाही आहे, कारण आम्ही जोपर्यंत इथे येत नाही छत्रपती संभाजीनगरला, किंवा आमची बदली होत नाही, तोपर्यंत हे रेंटने वगैरे देऊ शकतो आम्ही. आणि तो जो भाडा आहे तोही आम्हाला म्हणजे चालू शकतो. हे क्लीन वगैरे करत आहे मी, कारण पूजा करायची आहे आम्हाला, गृहप्रवेश वगैरे आणि सत्यनारायणची पूजा करायची. घर जरी जुना असला पण आमच्यासाठी तो खूप इम्पॉर्टंट आहे. बघू शकता दारात एक तुळसही आहे, 2 झाडं आहेत जे काही मला खूप आवडतात. थोडीफार जी काही स्वच्छता होती ती केली. आणि पाऊस ऑलमोस्ट चालूच होता, म्हणजे शेवटपर्यंत. जेव्हापासून आम्ही आलो, सकाळी सकाळी आलो होतो आम्ही, तर तेव्हापासून शेवटपर्यंत पाऊस इथं काही थांबे ना. हा जो हे आहे जागा पुढची, ती पार्किंगसाठी आहे, पण हे आपण वाढवू शकतो. त्याच्यानंतर इथं जवळच हनुमान मंदिर आहे. आम्ही जाऊन तिथं दर्शन वगैरे घेतलं. लॉक लावलेला होता तरी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. नक्की शेवटपर्यंत पुढचे जे व्हिडिओ आहे ते बघत राहा. काही वाटलं तर कमेंट करा. तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.